नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने वांग्या बटाट्याची भाजी। नेहमीच भरलेली वांगे किंवा मसाला वांगी खाण्यापेक्षा एखाद्या दिवशी तुम्ही अशी अगदी साध्या सोपी बिना मसाल्याची भाजी करून बघा। खाण्यासाठी खूप चवदार लागते आणि खूप कमी साहित्य लागतं, खूप कमी मेहनतही लागते आणि झटपटही होते आणि अशी वेगळी काहीतरी भाजी खाल्ली ना की तोंडाची चव वाढते। तसेच जर तुम्ही कामावर जाणार असेल किंवा घरातली लहान मुलं शाळेत जाणार असेल तर टिफिनला देण्यासाठी ही भाजी खूपच उत्कृष्ट आहे। तर चला मग वेळ न वाया घालवता ही भाजी कशी बनवायची ते आपण बघूया। भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 2 बटाटे घेतलेले आहेत, म्हणजे साधारणतः 100 ग्राम 125 ग्राम बटाटे असतील। त्याचबरोबर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे धणे घेतलेले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। अर्धी वाटी म्हटलं ना तरी चालेल। काही लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर आलं घेतलेलं आहे। आता ह्याचं एक वाटण तयार करायचं। हे मसाले भाजायचे नाही, हा मसाला नाही म्हणता येणार कारण आपण यात कुठल्याही प्रकारचा गरम मसाला नाही टाकणार। तर हे सर्व वस्तू आपण पहिले मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता आपण वांगी आणि बटाट्याच्या फोडी करून घेऊया आणि लगेच पाण्यात टाकूया। नेहमी मसाल्यांचं खाण्यापेक्षा ना साध्या सोप्या पद्धतीने एखाद्या वेळी भाजी बनवली ना तर तिची चव खूप छान लागते। बनवायलाही खूप सोपी आहे आणि खूप झटपट होते, साहित्यही खूप कमी लागतात। तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही फोडी करून घेऊ शकता। आता इथे मी थोड्याशा मोठ्या आणि उभ्या फोडी करून घेतलेल्या आहे। त्याचबरोबर बटाट्याची सालं काढून घेऊ आणि बटाट्याच्या सुद्धा फोडी करून घेऊया आणि अशी वांगी फोडल्याने ना तर वांग्यात कीड वगैरे असेल ना तर तीही कळून जाईल। त्यानंतर आपण वांगी सर्व पाण्यात टाकून घेतली कारण वांगी काळी पडतात लगेचच आणि बटाटेसुद्धा लालसर होतात। आणि हे बघा, हे अशा पद्धतीने मी बटाट्यांच्या फोडी करून घेतल्या, म्हणजे वांग्याच्या उभ्या आणि बटाट्याच्या छोट्या फोडी करून घेतल्या आणि ह्याची सालही काढून घेतली। इकडे आपलं वाटणही तयार झालेलं आहे, तर झटपट आपण भाजीला फोडणी देऊया। गॅसवरती मी एक कढईत 2 छोटे चमचे म्हणजे 2 पोहे खायचे चमचे तेल घेतलं। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरे टाकूया। या भाजीला जास्त तेल लागत नाही, खूप कमी तेलामध्ये होते। जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेऊया। त्यानंतर काही कढीपत्त्याची पाने टाकूया आणि अर्धा चमचा हिंग टाकून घेऊया। एकीकडे आपण भाजीलाही फोडणी देतोय आणि मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं। ह्या भाजीसाठी जर आपल्याला पाणी वापरायचं असेल तर आपण ते गरम पाणी वापरणार आहे। आता हिंग टाकला, त्याचबरोबर खूप थोडीशी हळद टाकायची। भाजीला एक थोडासा कलर आला पाहिजे इतपतच हळद टाकायची, ह्या भाजीला जास्त हळद टाकायची गरज नाही। त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकूया आणि ते तेलामध्ये छान 3 ते 4 मिनिट परतून घेऊया, कारण आपलं वाटण कच्चं होतं, आपण ते भाजलेलं नव्हतं। तर तेलामध्ये छानपैकी ते तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर म्हणजे ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागते, पण चपातीबरोबर खाऊ शकतात आणि अगदी 10 ते 15 मिनिटात होते हां। आणि हो, वरण भात असेल ना तर त्याबरोबरही आपल्याला जर भाजी बनवायची असेल ना तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे। आता मसाला छानपैकी आपला तेलामध्ये परतला गेला आहे। मसाला म्हणण्यापेक्षा वाटण आपलं छानपैकी तेलामध्ये परतलं गेलं आहे। तर आपण कापलेली वांगी आणि बटाटे यात टाकून घेऊया आणि ही वांगी आणि बटाटी ह्या वाटणाबरोबर 3 ते 4 मिनिट परतून घेऊया। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप कमी मसाल्यांमध्ये ही भाजी होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। वांगी वाटणामध्ये 2 ते 3 मिनिट झाले परतून। आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित ही सर्व भाजी एकत्र करून घेऊ। त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यात
वाटण तयार केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यात आपण अतिशय थोडंसं पाणी टाकायचं आणि ते मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी ह्या भाजीत ओतायचं, म्हणजे वांगे बटाटे शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागेलच ना. आणि कमी गॅसवरती 6 ते 7 मिनिट छानपैकी ही भाजी शिजवून घ्यायची. गॅस मंदच ठेवा, तोवर तुमची इतरही कामं होऊन जातील. भाजी शिजत ठेवून 6 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चेक करून बघूया. भाजीचा कलर तर छान आला. मला असा भाजीचा कलर फार आवडतो. आता वांगे आणि बटाटी शिजली की नाही ते चेक करून बघूया. तर हे बघा, बटाट्याची फोड अगदीच धक्का लावल्याने तिचे 2 तुकडे होत आहे, म्हणजे छानपैकी आपला बटाटाही शिजलेला आहे. आता एखादी वांग्याची फोडही आपण चेक करून बघू की वांगी शिजले आहे की नाही. बटाटी शिजली म्हणजे वांगी शिजणारच. वांगी पण छानपैकी आपली शिजलेली आहे. आता यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून देऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. आणि हो, तुम्हाला जर ह्याचा थोडासा रस्सा हवा असेल ना, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला, तर तुम्ही भाजी शिजत असताना म्हणजे मीठ टाकल्यानंतर थोडंसं गरम पाणी जास्त टाकलं ना तरी चालेल, म्हणजे भाकरीबरोबर खाण्यासाठी तुमचा रस्सा तयार होईल. ती आपली पातळ भाजी होईल. आणि ही भाजी सुकी भाजी तुम्ही अशी वरण भाताबरोबरही खाऊ शकता, भाकरीबरोबरही खाऊ शकता किंवा टिफिनलाही नेऊ शकता. आणि पातळ भाजी खायची असेल तर गरमच पाणी सोडायचं. मसाल्याची भाजी खाण्याचा एखाद्या वेळी कंटाळा आला ना, तर माझ्या घरात नक्कीच अशी भाजी बनते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा ही भाजी करून बघा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर. तोवर बाय बाय.